दहिसरच्या चेकनाकाच्या अलीकडून येत असताना मला प्रवासामध्ये ट्रॅफिक असेल तर 2.5 तास आणि जाताना 2.5 तास असे एकूण 5 तासाचा प्रवास करावा लागतो. ट्रॅफिक नसेल तर 2 आणि 2 4 तास मला या प्रवासामध्ये गमवावे लागतात आणि याच्यामध्ये आपले जे मुंबई महानगरपालिकेच्या जे रस्ते आहेत हायवे ते अधिक असमतल असल्याकारणाने अनेक गाड्या थांबतात. मध्ये अप अँड डाऊन्स असल्यामुळे आपल्याला शारीरिक त्रास होतो, मणक्याचा विकार होतो, मानेचा त्रास होतो. त्यामुळे आपल्याला वेळेच्या नंतर पोचणं आणि मानसिक त्रास, शारीरिक त्रास आपल्याला भोगावा लागतो. हा माझा नव्हे, हा संपूर्ण मुंबईकरांचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःसाठी बंगला मागितलेला आहे. मुंबईकरांचा, तुमच्या परिसरातला अनेक मुंबईकरांचं असं मत आहे की बंगला घेण्यापेक्षा तुम्ही ज्या रस्त्याने जाताय त्या रस्त्याची दुरुस्ती केली तर अधिक बरं होईल. मुंबईचे महापौर संजय घाडी यांनी अधिकृत निवासस्थानासाठी मुंबईतच मला घर द्या अशी मागणी आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दहिसरहून मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये दररोज ये जा करताना वाहतूक कोंडीमुळे वेळ वाया जातोय. शारीरिक व मानसिक व्याधी निर्माण होत असल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी येत असल्याचे त्यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान परिसरात रिकामा असलेला महानगरपालिकेचा अधिकृत बंगला मला देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र मुंबईकर अनेक नागरी समस्यांना सामोरे जात असताना उपमहापौरांच्या या बंगला मागणीची आता राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा रंगली आहे. उपमहापौरांना आपले अधिकार मागण्यासाठी प्रशासनाला पत्र द्यावं लागतं. काय एकूणच त्या पत्रामध्ये उल्लेख आहे, काय मागणी? मी 25 जून 2026 रोजी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम यांना पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये मी मागणी केली होती की मुंबई शहरामध्ये भायखळा येथे वीर जिजामाता उद्यान आहे, राणीची बाग, इथे एक बंगला जो यापूर्वी आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या माजी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी या त्याचा वापर करायचा आणि आज तो बंद आहे. त्यांचे ट्रान्सफर झाल्यामुळे तिथे कोणी राहत नाही. तर हे निवासस्थान मुंबई शहराच्या उपमहापौरांना आपण द्यावं अशा प्रकारची मागणी केली होती. याच्यासाठी कारणं मी त्यांना सांगितलं होतं की मी स्वतः राहतो दहिसरला. दहिसरच्या चेकनाकाच्या अलीकडून येत असताना मला प्रवासामध्ये ट्रॅफिक असेल तर 2.5 तास आणि जाताना 2.5 तास असे एकूण 5 तासाचा प्रवास करावा लागतो. ट्रॅफिक नसेल तर 2 आणि 2 4 तास मला या प्रवासामध्ये गमवावे लागतात आणि याच्यामध्ये आपले जे मुंबई महानगरपालिकेच्या जे रस्ते आहेत हायवे ते अधिक असमतल असल्याकारणाने अनेक गाड्या थांबतात. मध्ये अप अँड डाऊन्स असल्यामुळे आपल्याला शारीरिक त्रास होतो, मणक्याचा विकार होतो, मानेचा त्रास होतो. त्यामुळे आपल्याला वेळेच्या नंतर पोचणं आणि मानसिक त्रास, शारीरिक त्रास आपल्याला भोगावा लागतो. हा माझा नव्हे, हा संपूर्ण मुंबईकरांचा प्रश्न आहे आणि जो मुंबईकरांना भेडसावतो तोच मला पण इथे या ठिकाणी भेडसावतो. ते मी त्या पत्रात नमूद केलं आहे. आणि जर आपण या इथेही निवासस्थान उपलब्ध प्रशासनाने केलं तर हा माझा वाचलेला वेळ मी मुंबईकरांच्या प्रश्नासाठी वापरू शकतो. तुम्ही स्वतःसाठी बंगला मागितलेला आहे. मुंबईकरांचा, तुमच्या परिसरातला अनेक मुंबईकरांचं असं मत आहे की बंगला घेण्यापेक्षा तुम्ही ज्या रस्त्याने जाताय त्या रस्त्याची दुरुस्ती केली तर अधिक बरं होईल. 100% त्यांची मागणी आहे, तीच माझी मागणी. आणि त्यांची मागणी मी याच्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी माननीय आयुक्तांना पत्र दिलं होतं. आपण महाराष्ट्र टाइम्सला ती बातमी 2दा वाचली असेल की या मुंबई शहराचे दोन्ही पूर्व नगर पश्चिम उपनगरातले जे रस्ते आहेत हे समतल असायला पाहिजेत. ते डांबरीकरण केलेले आहेत, जिथे जिथे पॅचेस मारलेले आहेत तिथे तिथे बाईकवाल्यानेही थांबते, 4 व्हीलरवाल्याने थांबावं लागतं किंवा स्पीड ब्रेकरसारखं आपल्याला जम्प करून जावं लागतं. त्यामुळे आयुक्तांनी ही मागणी पावसाळ्याच्या नंतर आपण पूर्ण करू असं मला आश्वासन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण याच्यावरती काम करतो आहे. मुंबई महानगरपालिका ही आणि युती शासन म्हणून ज्यावेळेला प्रशासकीय काल होता त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदेसाहेब यांनी आदेश दिले होते महानगरपालिकेच्या आयुक्तांना की ह्या मुंबई शहरामधले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे व्हायला पाहिजेत. ते आपण पाहिलं असाल की जवळजवळ 70-75% रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. आता शेवटचं जे टेंडर आहे फेज 3चं, हे टेंडर आता निघणार आणि पावसाळ्याच्या नंतर 15 ऑक्टोबर नंतर ही कामं सुरू होतील आणि मुंबई शहरामधले जे रस्ते आहेत हे 100% सिमेंट कॉन्क्रीटचे होतील अशा प्रकारची मी आपल्याला आश्वासित करतो. त्यामुळे आपलं ट्रॅफिकही कमी होईल. त्याचबरोबरीनं जे आता कोस्टल रोड आहे, कोस्टल रोडचं पण एक्सटेन्शन पालघरपर्यंत होणार आहे. भुयारी मार्ग सुरू आहेत, तेही देवीपाडा ते ठाण्यापर्यंत होईल. जोगेश्वरी ते मुलुंड हा देखील ब्रिज आपण या ठिकाणी तयार करतो आहे. हे मोठमोठे प्रोजेक्ट साधारणतः 2029-30 पर्यंत पूर्ण होतील. या मागणीवर पालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.